शेवटी निक्कीने ठरवलं की तिला अरबाज सोबत राहायचं नाहीये, तिला अरबाज सोबतची फ्रेंडशिप नको आहे, कारण असंच काय घरात घडलंय आणि याच बद्दल मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे की शेवटी निक्कीला असं का वाटतं की तिने अरबाज सोबत फ्रेंडशिप करू नये किंवा जी फ्रेंडशिप होती ती आता तोडणार आहे, असाच काही निर्णय घेतलाय निक्कीने आणि याचबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे, तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी बिग बॉस अपडेट। रिसेंटच्या एपिसोडमध्ये आपल्याला पाहायला मिळालं की निक्की आणि अरबाजमध्ये काहीच नॉर्मल नाहीये, या दोघांमध्ये तर दुरावा आलाच आहे, हे तर आपण खूप वेळा पाहिलं आणि या दोघांमध्ये खूप मिसअंडरस्टँडिंग पण पाहायला मिळत आहे आणि या दोघांमध्ये भांडणं तर पाहायलाच मिळत आहेत, त्यातल्या त्यात आर्ग्युमेंट पण पाहायला मिळत आहे आणि अरबाजचे जे फ्रेंड्स आहेत निक्कीला अरबाजच्या जवळ येऊ पण देत नाही, तिला अरबाज सोबत बोलू पण देत नाही आणि हे सर्व बघून निक्कीने आता ठरवलंय की अरबाज सोबत जी पण फ्रेंडशिप होती, अरबाज सोबत जी पण मैत्री होती, आता निक्कीला ती ठेवायची नाही, आतापर्यंत होती ती झाली, आता निक्कीला ती फ्रेंडशिप ती मैत्री आता तोडायची आहे, कारण निक्कीला असं वाटतं की अरबाज तर खूप वेगळा आहे, पण अरबाजचे जे फ्रेंड आहे ते तिला अरबाज सोबत भेटू देत नाही आणि अरबाज सोबत बोलू पण देत नाही आणि अरबाज पण त्यांची ऐकतो, स्वतःच्या मनाची काय करत नाही, तो स्वतःचा डोका लावत नाही आणि याचमुळे निक्कीला असं वाटतंय, निक्कीने असं ठरवलंय की अरबाज सोबत जी पण फ्रेंडशिप होती ती आता तोडायची आणि निक्की अरबाजला असं पण बोलते की आपल्या दोघांना या घरामध्ये खूप दिवस राहायचं आहे, तर फ्रेंड्स म्हणून आहेत पण घरचे सदस्य म्हणून राहू आणि मनात कुठलाही गरज न ठेवता आपण ही फ्रेंडशिप इथेच संपवू, अशी निक्की अरबाजला बोलते। अरबाज पण निक्कीला बोलते की तू जिथे जिथे जातेस तिथून मी बाहेर जातो, म्हणजे या दोघांनी आता मनातून ठरवलंय की एकमेकांना बघायचं नाही, एकमेकांसोबत बोलायचं नाही किंवा एकमेकांसोबत जी फ्रेंडशिप आहे ती पण ठेवायची नाही। बाय द वे, हा दोघांचा जो म्युच्युअल डिसिजन आहे तो खरंच खूपच छान आहे, म्हणजे दोघांनाही एकमेकांपासून त्रास नको आणि निक्कीने जो काही डिसिजन घेतलाय, जो काही निर्णय घेतलाय तो खरंच खूप छान घेतलाय। तुम्हाला निक्कीच्या या डिसिजन विषयी काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा। थँक्यू सो मच।